29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आणि 2029चं चित्र स्पष्ट. आजच्या महानगरपालिका निवडणुकांच्या निकालाचं एका वाक्यात विश्लेषण करायचं तर ते हे आहे. 29 महानगरपालिका निकालांमध्ये भाजपनं आज एक हाती विजय मिळवलाय. जवळपास 25 महानगरपालिकांमध्ये भाजप क्रमांक 1चा पक्ष बनलाय. सगळ्यात जास्त नगरसेवक कुणाचे? भाजपचे. याशिवाय मुंबईत जो विजय भाजपने मिळवले ना, त्यानं तर त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलाय. भाजपच्या या परफॉर्मन्सनं विरोधकांच्या चेहऱ्यावर अर्थातच नाराजी आहे. पण सगळ्यात जास्त चिंता कुणावर? सगळ्यात जास्त चिंता भाजपसोबत सत्तेत असणाऱ्यांना, म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला. शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री होऊन संपूर्ण पक्ष ताब्यात घेतलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला 3 वर्षांमध्ये हा पहिला मोठा झटका आज बसलाय. कारण मुंबईमध्ये शिवसेना कुणाची या प्रश्नाचं उत्तर शिंदे नव्हे तर ठाकरे आहे, हे आजच्या निकालानं सांगितलं. निधीची खाण असणाऱ्या मुंबई महानगर क्षेत्रात फक्त ठाणे आणि कल्याण डोंबिवली म्हणजे शिंदेंच्या घरात आणि अंगणात ती जागा सोडली तर भाजपला सगळीकडे जास्त जागा मिळाल्यात. बाकी नवी मुंबई, पनवेल, वसई विरार, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदर या सगळ्या महापालिकांमध्ये भाजपच्या जागा शिवसेनेपेक्षा जास्त आहेत. उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिंदे पिछाडीवर आहेत. सगळ्यात जास्त अपेक्षा असलेली छत्रपती संभाजीनगर महापालिका, तिथं भाजप जवळपास स्वबळावर सत्तेत आली आहे. लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये शिंदेंनी जो स्ट्राईक रेट राखला तो महापालिकांच्या निवडणुकीमध्ये राखता आला नाही. जी गत शिंदेंची तीच गत अजित पवारांची. ज्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांसाठी अजित पवारांनी पुन्हा एकदा आपल्या काकांना जवळ केलं, भाजपशी जणू उभा वाद केला, सगळी ताकद पणाला लावली, त्या दोनही महानगरपालिकांमध्ये भाजपनं अजित पवारांना धूळ चारली. बाकी कोणत्याही महानगरपालिकांमध्ये सुद्धा अजित पवारांना, ज्याला चांगलं म्हणू शकतो, असं यश काही मिळालेलं नाही. भाजपच्या सोबत गेल्यानंतर महानगरपालिकांची ही निवडणूक अशी पहिली निवडणूक होती जिथं हे तीनही पक्ष अनेक ठिकाणी एकटे लढत होते. त्यामुळं कौन कितने पानी में याचं उत्तर याच निवडणुकांमध्ये मिळणार होतं आणि ते मिळालं सुद्धा. 2029ला आपल्याला कुबड्यांची गरज लागणार नाही असं भाजपचे नेते कालपर्यंत फक्त म्हणत होते. आजच्या निकालानंतर ते खरं ठरणार हे स्पष्ट झाले. दुसरीकडे भाजपच्या झंझावातासमोर उभं राहायचं असेल तर काय ताकद लावावी लागेल याचा अंदाज आज विरोधकांनाही आला. फक्त एकत्र येऊन भागणार नाही तर एकत्र येऊन संपूर्ण ताकद पणाला लावावी लागेल. विचारधारांशी तडजोड न करता एकमेकांना पूर्ण साथ देणं हे विरोधातल्या पक्षांना जमलं तरच त्यांचा विरोध शिल्लक राहील. 2029च्या निवडणुकांना अजून 3 वर्ष शिल्लक आहेत. पण त्या 3 वर्षांमध्ये काय काय आव्हानं पेलावी लागतील याचं थेट आणि स्पष्ट उत्तर या 29 महापालिकांच्या निकालानं दिलंय.